हॅलो. हे वॅफल्स तुम्हाला वाटत असतील चॉकलेट्स किंवा काहीतरी अजून मैदा हे वापरून किंवा अंडे वापरून बनवलं असेल, तर काहीही वापरलेलं नाही, यातली कोणतीही गोष्ट वापरली नाही. तर एकदम टेस्टी हेल्दी असं हे वॅफल आहे. तर मीच विचार करत होते, ती झोपून उठल्यानंतर संध्याकाळी इव्हनिंगला तिला काहीतरी खायला द्यावं लागतं. तर म्हणून मी हे माझ्या घरात जे साहित्य अवेलेबल होतं त्याच्यापासून हे वॅफल्स बनवले आणि एकदम टेस्टी झालेले आहेत. फर्स्ट टाईमच ट्राय केला आणि एकदम परफेक्ट बनलेले आहेत. तर त्यासाठी मी इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, बदाम, काजू आणि थोडीशी वेलची टाकलेली आहे, 5-6 खजूर आणि अर्धा मोठा गाजर आहे तो खिसून टाकलेला आहे, 1 मोठा वाटी मखाना आणि गरम दुधामध्ये असं भिजवून ठेवायचं. जोपर्यंत हे साहित्य भिजत नाही तोपर्यंत आपण दूध टाकायचं आणि असं छान भिजू द्यायचं. 15 ते 20 मिनटं रेस्टला ठेवून द्यायचं आणि दुधामध्ये जी साई असते तीही टाकायची, म्हणजे वॅफल एकदम सॉफ्ट आणि क्रीमी असं छान बनतात. तर बघा, आता हे सगळं जे मिक्सचर आहे तर ते मिक्सरमध्ये मी काढून घेणार आहे आणि एकदम बारीक एकदम प्युरी करून घेणार आहे, त्याची एकदम फाईन प्युरी. तर हे एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी बनतात आणि अजिबात कोणतंही असं बेकिंग पावडर किंवा मैदा, अंडे असं काहीही जात नाही. आता इथे मी गव्हाचं पीठ टाकणार आहे मैद्याच्या ऐवजी. तर इथे मी 3 मोठे चमचे गव्हाचं पीठ टाकलं आणि अजून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं, म्हणजे हे एकदम छान मिक्स झालं. तरीही मला अजून थोडंसं कमी वाटलं म्हणून मी अजूनही नंतर बॅटरमध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे 2-3 चमचे. आता इथे एक आहे की गव्हाचं पीठ किती लागेल हे मी नाही सांगू शकणार, कारण की तुम्ही दूध किती घेतात किंवा तुम्ही जेव्हा ॲक्च्युली वॅफल बनवाल तेव्हा तुम्हाला जर ते बनत नसेल तर तोपर्यंत ते ॲड करत राहायचं, जोपर्यंत परफेक्ट असं वॅफल बनणार नाही तोपर्यंत. एवढंच आहे. आता हे बघा, माझ्याकडे ती वॅफल मेकर होतं त्याच्यामध्ये मी वॅफल बनवून घेतलेलं आहे तूप लावून. तुमच्याकडे नसेल तर डोशाच्या तव्यावरती थोडंसं तूप टाकून बनवलात तरीही परफेक्ट होतं, फक्त डिझाईन येणार नाही एवढंच आहे, नाही तर टेस्टमध्ये काहीही डिफरन्स येत नाही. तर खूप छान बनतात, तुम्हीही ट्राय करा तुमच्या मुलांसाठी. धन्यवाद.